नमस्कार, मी देवा राखुंडे आणि मी सध्या आलेलो आहे उजनी धरणावरती. उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांसाठीच आनंदाची बाब म्हणजे उजनी धरण 100% क्षमतेनं भरलेलं आहे. उजनी धरणामध्ये सध्या 117 TMCहून अधिक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळं उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांचीच चिंता मिटलेली आहे. खरं बघितलं तर यावर्षी अल निनोचा प्रभाव आहे आणि त्यामुळं उजनी पाणलोट क्षेत्राच्या परिसरात पाऊस तर तितकासा झालेला नाही. सोलापूर जिल्ह्यात देखील तितका पाऊस झालेला नाही. त्यामुळे उजनी धरण कधी भरेल याची चिंता सर्वांना भेडसावत होती. अखेर उजनी धरण अशा परिस्थितीत देखील भरलेला आहे. जो काही पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावर पाऊस झाला आणि त्या पावसाचा परिणाम आपण म्हणू किंवा उजनी धरणाच्या धरण साखळीतील वरची धरणं आहेत ते आता भरली गेलेली आहेत आणि त्यातून पाण्याचा विसर्ग केला जातोय. ते सर्व पाणी जे आहे ते उजनी धरणात भीमा नदीच्या वाटे येऊन मिळतं आणि त्यामुळेच उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली. अखेर उजनी धरण आहे ते 100% क्षमतेनं भरलं गेलं. आता उजनी धरणातून काल 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजल्यापासून भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू केला. खरं तर हा विसर्ग सुरुवातीला 6,600 क्युसेकनं होता आणि त्यानंतर यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली. आत्ता तो विसर्ग आज 28 जुलै रोजी जवळपास 61,600 क्युसेक इथपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. त्यामुळं साहजिकच आहे भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. मी पाठीमागची दृश्य तुम्हाला दाखवतो. हे उजनी धरण आहे आणि या उजनी धरणाचे तब्बल आपण बघतोय की 16 दरवाजे जे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत आणि हे जे 16 दरवाजे आहेत ते 3.5 फुटानं उघडण्यात आलेले आहेत आणि हा भीमा नदी पात्रामध्ये उजनीतून पाण्याचा मोठा विसर्ग जो आहे तो केला जातोय. त्यामुळं उजनीचं पात्र जे भीमा नदीचं पात्र जे आहे ते अगदी तुडुंब भरून वाहत आहे. ज्यावेळी वरील धरण साखळीतील धरणं जे आहेत ती भरली गेली आणि त्यातून भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू झाला. ते सर्व पाणी जे आहे ते उजनी धरणात येऊ लागलं. याचं मोजमाप जे आहे ते दौंड बंधाऱ्याच्या ठिकाणी मापन केंद्रावरती होत असतं. आता त्याची आकडेवारी जर आपण बघितली तर आज या घडीला उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक किती आहे तर ती 50,000 पेक्षा जास्त आहे. म्हणजे 50,000 क्युसेकहून अधिक पाणी जे आहे ते सध्या उजनी धरणामध्ये येतं आहे आणि सध्याची उजनीची स्थिती आपण बघितली तर उजनी धरण हे 100% क्षमतेनं भरलेलं आहे. म्हणजे उजनी धरणामध्ये 117 TMCहून अधिक पाणीसाठा झाला आहे. मग एवढा मोठा विसर्ग उजनीतून का केला जातोय तर त्याचं बेसिक कारण आपल्याला हे सांगता येईल की उजनी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमताच मुळात 123 TMCची आहे. आता उजनीमध्ये सध्याची पाण्याची स्टोरेज लेवल आपण बघितली तर ती 117 TMCहून अधिक झाली. म्हणजे पूर्ण क्षमतेनं जर उजनी धरण आपल्याला भरायचं असेल तर अगदीच 4, 4.5, 5 TMC पाणी खूप झालं. तेवढ्यात उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरणार आहे. मग वरून येणारी पाण्याची आवक जर आपण बघितली तर उजनीमध्ये किती पाणी येतंय तर ते उजनीमध्ये आता सध्या 50,000 क्युसेकहून अधिक पाणी येतंय. कालची आपण परिस्थिती बघितली तर ती अगदीच 60,000, 65,000, 69,000, 70,000 पर्यंत जाऊन पोहोचली होती. ती काही अंशी कमी झालेले. मात्र सध्या येणारी आवक जर बघितली तर ती देखील खूप मोठी आहे. 50,000 क्युसेकनं हे पाणी जे आहे ते उजनीत येतंय आणि मग हे सर्व पाणी जे आहे ते आहे असं या ठिकाणी साठवलं तर ते उजनीत मावू शकणार नाही आणि पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि ती पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हणूनच खरं तर काल 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजल्यापासून उजनी धरण प्रशासनानं भीमा पात्रात विसर्ग सुरू केला आणि सुरुवातीला 6,600 क्युसेकनं सुरू केलेला हा विसर्ग हळूहळू टप्प्याटप्प्याने तो वाढवण्यात आला आणि अगदीच आज आपण आता चर्चा करतोय 28 जुलै रोजी तो आता या स्थितीला 61,600 क्युसेकपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. त्यामुळे वरून येणाऱ्या पाण्याची आवक यामध्ये जर काही कमी जास्त प्रमाण झालं किंवा पश्चिम घाटमाथ्यावर पुन्हा एकदा पावसाचा जोर जर वाढला तर येणाऱ्या पाण्याची आवक वाढू शकते. अर्थात उजनीतून मग जो विसर्ग केला जातोय ते देखील वाढवला जाऊ शकतो. त्यामुळं भीमा नदीकाठच्या गावांनी सतर्कतेचा म्हणजे काळजी घेणं गरजेचं आहे. त्यांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि आपण बघतोय की जी काही शेतकऱ्यांची चिंता होती किंवा उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांचीच जी चिंता भेडसावत होती उजनी कधी भरणार तर ती उजनी देखील आता पूर्णपणे भरलेली आहे. तुर्तास आपण इथेच थांबू आणि पुढे उजनीचे काही अपडेट असतील तर मग जरूर एक व्हिडिओ मी करेन. धन्यवाद.